नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी सौ भवारी अर्चना नवनाथ, रयत शिक्षण संस्थेचे नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज पिंपरी वाघेरे या ठिकाणी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे अध्यापन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणातील जो स्वाध्याय आहे ह्या स्वाध्यायाविषयी अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये स्वाध्यायामध्ये आपल्याला विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 मार्काला विचारले जाणारा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. तर गटात न बसणारा शब्द शोधा म्हणजे नेमकं काय, की जे काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमधला विसंगत असलेला किंवा त्या 2 शब्दांशी मिळत नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये आपण बघूयात कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी आणि संचयी मिळकत. आता संचयी मिळकतला आपण प्रतिधारण नफा म्हणून देखील ओळखत आहे. आता कर्जरोखे आणि सार्वजनिक ठेवी यांच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल, कर्जरोखे आणि सार्वजनिक ठेवी हे दोन्हीही कर्जाऊ भांडवलाचे प्रकार आहेत. मात्र संचयी मिळकत हा कंपनीचा साठवलेला नफा आहे किंवा अंतर्गत वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे. मग गटात न बसणारा शब्द कोणता, तर संचयी मिळकत. असंच आपण दुसरं बघणार आहोत, दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, परतफेडीचे मूल्य. आता यामध्ये देखील दर्शनी मूल्य आणि बाजार मूल्य. आता दर्शनी मूल्य हे भागाची किंमत दर्शवत असते आणि बाजार मूल्य जे भागाचीच किंमत दर्शवत असतं. म्हणजे दर्शनी मूल्य आणि बाजार मूल्य हे दोन्हीही भागाची किंमत दर्शवणारे मूल्य आहे. मात्र परतफेडीचे मूल्य हे ज्या व्यक्तीने किंवा गुंतवणूकदाराने भाग खरेदी केलेले आहे त्याला कंपनीकडून भाग परतफेड करताना द्यावयाची जी रक्कम आहे त्याला परतफेडीचे मूल्य असं म्हटलं जातं. मग गटात न बसणारा शब्द आहे परतफेडीचे मूल्य. त्यानंतर तिसरा जर आपण लक्षात घेतला तर येते भाग प्रमाणपत्र, कर्जरोखे प्रमाणपत्र, अमेरिकन ठेव पावती, ज्याला आपण ADR असं देखील म्हणत आहोत. आता ह्यामध्ये भाग प्रमाणपत्र कंपनी केव्हा देते, ज्यावेळेस गुंतवणूकदारांनी भाग खरेदी केले जातात. हे भाग खरेदी केल्याच्या नंतर त्या भाग खरेदी केल्याचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र देतं. अगदी त्याचप्रमाणे कर्जरोखे प्रमाणपत्र कंपनी कर्जरोखेधारकांना कंपनीनं कर्ज घेतल्याचा पुरावा आणि कर्जरोखेधारकांनी कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जरोखे खरेदी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना कर्जरोखे प्रमाणपत्र देत असते. म्हणजे हे दोन्हीही कर्जाऊ भांडवल खरेदी केल्याचा पुरावा दर्शवते. त्यानंतर भाग प्रमाणपत्र हे भाग खरेदी केल्याचा पुरावा दर्शवते. त्या प्रमाणात अमेरिकन ठेव पावती. आता अमेरिकन ठेव पावती जी आहे ही अमेरिकन ठेव पावती भारतीय कंपन्या आपले भाग ज्या वेळेस अमेरिकेमध्ये किंवा आपण म्हणूया परदेशी गुंतवणूक करण्याची प्रक्रिया करत असते तर अशा वेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये आपल्या भागबाजाराची नोंदणी करण्यासाठी या अमेरिकन ठेव पावतीचा वापर केला जातो. भारतीय भागबाजाराप्रमाणे अमेरिकन ठेव पावती किंवा आपण म्हणूया अमेरिकेमध्ये आपल्याला आपल्या भागांची नोंदणी करणं सहज शक्य नसतं. ही कार्यपद्धती टाळण्यासाठी भारतीय कंपन्या अमेरिकन ठेव पावतीच्या आधारे आपल्या भागाची विदेशी भागबाजारामध्ये नोंदणी करतात. मग या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे अमेरिकन ठेव पावती. त्यानंतर पुढचा 4, व्यापारी कर्ज, अधिविकर्ष आणि रोकड कर्ज. आता व्यापारी कर्ज व्यवसाय संघटनांना अल्प कालावधीच्या निधीचा पुरवठा करणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. तर अधिविकर्ष हे रोकड कर्ज
अधिविकर्ष आणि रोकड कर्ज हे दोन्हीही बँकांकडून त्यांच्या खातेदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा आहे. म्हणजेच काय तर व्यापारिक कर्ज हे आपल्या गटात न बसणारा शब्द आहे. का तर अधिविकर्ष सवलत आणि रोकड कर्ज हे बँकेकडून त्यांच्या खातेदारांना देण्यात येणारी सुविधा आहे. तर व्यापारिक कर्ज मात्र हे कर्ज नाही आहे, तर ही एक विक्री झाल्याच्या नंतर ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्यासाठी देण्यात येणारी सवलत आहे, त्याला व्यापारिक कर्ज. मग गटात न बसणारा शब्द येतोय व्यापारी कर्ज. त्यानंतर पुढे समहक्क भाग, कर्ज रोखे आणि अग्रहक्क भाग. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे मालकीचं कंपनीचं भांडवल आहे, तर कर्ज रोखे हे कंपनीचं कर्जाऊ भांडवल आहे. म्हणून कर्ज रोखे हा गटात न बसणारा शब्द. तर विद्यार्थ्यांनो, गटात न बसणारा शब्द कसा ओळखायचा हे आपल्याला पेपरला 1 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. हे सुद्धा आपल्याला पेपरला 1 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर बघूया आपण. एक, मालकीचे भांडवल हे तात्पुरते हंगामी भांडवल आहे. आता इथे अधोरेखित केलेला शब्द आहे तात्पुरते हंगामी. तर ह्यावेळेस उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे, नुसतंच उत्तर लिहून चालणार नाही. तर मग या ठिकाणी काय लिहायचं आहे की मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. म्हणजे तुम्हाला जे काही अंडरलाईन किंवा आपण म्हणूया अधोरेखित केलेला शब्द आहे त्या ठिकाणी जो योग्य शब्द आहे, बरोबर शब्द आहे, तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर मालकीचं भांडवल हे तात्पुरतं नसतं, तर ते कायमस्वरूपी भांडवल आहे. त्यानंतर पुढे प्रतिधारण नफा, संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा बहिर्गत स्रोत आहे. तर या ठिकाणी आपण याचं उत्तर कसं लिहिणार आहोत की प्रतिधारण नफा, संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा अंतर्गत स्रोत आहे. त्यानंतर तिसरं, कर्ज रोखेधारक हा कंपनीचा मालक आहे. तर ह्याचं उत्तर आपण पटकन लिहून टाकतो की मालक नाही आहे, धनको किंवा सावकार आहे. तर हे उत्तर लिहिताना कर्ज रोखेधारक हा कंपनीचा धनको किंवा सावकार आहे असं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर बंधपत्र हे अल्पमुदतीचे निधी पुरवते. तर अधोरेखित शब्द आहे अल्पमुदतीचे. तर या ठिकाणी उत्तर लिहिताना लिहायचं आहे बंधपत्र हे दीर्घ मुदतीचे निधी पुरवते. कारण बंधपत्र ही जेव्हा विक्रीसाठी उपलब्ध असतात त्यावेळेस ते दीर्घ मुदतीसाठी असतात, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. म्हणून बंधपत्र हे अल्प निधी पुरवत नाही, तर दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवत असतात. त्यानंतर 5 आपल्याला पाहायचं आहे की अमेरिकेमध्ये विक्री होणाऱ्या ठेवपावतीस जागतिक ठेवपावती असे म्हणतात. अधोरेखित शब्द केलेला आहे जागतिक ठेवपावती. तर ह्याचं उत्तर लिहिताना लिहायचं आहे की अमेरिकेमध्ये विक्री होणाऱ्या ठेवपावतीस अमेरिकन ठेवपावती किंवा तुम्ही ADR असं लिहिलं तरी चालेल की ज्या अमेरिकन ठेवपावती किंवा ADR असं म्हणतात. तर अशा प्रकारे की खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर लिहित असताना जो अधोरेखित केलेला शब्द आहे फक्त तो शब्दच उत्तर म्हणून लिहितात, तर सूचना दिलेली आहे तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये की शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणून नुसतं उत्तर लिहायचं नाही, तर ते वाक्य व्यवस्थित उत्तरासहित पूर्ण वाक्य लिहायचं आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला पुढचा प्रश्नाचा प्रकार बघूयात की जो तुम्हाला 2 मार्कांसाठी पेपरला विचारण्यात येत असतो. तर ह्याच्यामध्ये आपण बघूयात की प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे की खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा.
आता आपल्याला संज्ञा किंवा संकल्पना म्हटलं तर आपण विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तर लिहित असताना डायरेक्टली 1-2 ओळीमध्ये ते वाक्याची अर्थ किंवा जी काही व्याख्या असेल ती स्पष्ट करतात आणि पुढे जातात. तर असं न करता 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर हा प्रश्न लिहित असताना बघूया आपण ह्याची उत्तरं कशी लिहावीत. तर ह्यामध्ये पहिला आहे कर्जाऊ भांडवल. आता कर्जाऊ भांडवल म्हणजे नेमकं काय, तर अल्पमुदतीचे व दीर्घ कालावधीच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनी कर्जाऊ भांडवल उभारते. कर्जाऊ भांडवलावरती व्याज दिलं जातं व हे व्याज निश्चित दराने कर्जाऊ भांडवलाची हे व्याज हे निश्चित दरानं दिलं जातं. तर कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जात असते. तसंच कंपनीच्या घटनापत्रकात कर्जाऊ भांडवल उभारण्याचे अधिकार स्पष्ट केलेले असतील तरच कंपनी कर्जाऊ भांडवल उभारत असते. मग कंपनीच्या नियमावलीमध्ये हा अधिकार कसा आणि कोणाला वापरता येईल याबाबत तरतूद केलेली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाला कर्जाऊ भांडवलाची उभारणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि मगच तुम्हाला 2 मार्क प्राप्त होतात. असंच आपण एक अजून उदाहरण बघूयात. मालकीचे भांडवल. आता मालकीचं भांडवल याचं उत्तर लिहिताना आपण लिहिणार की भागधारकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचं भांडवल. आता भागधारकाने कंपनीचे भाग खरेदी करून आवश्यक असणारे भांडवल कंपनीला पुरवत असतात. मग मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग तसेच राखीव निधी, अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो. मग मालकीचं भांडवल हे कंपनीमध्ये कायमस्वरूपी व्यवसायामध्ये राहणारं भांडवल आहे की जे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. भांडवलाच्या रूपातील मालकीचं भांडवल हे नवीन कंपनी ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस त्याचा प्रारंभिक स्रोत आहे. अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क देण्यात येत असतात. आता ह्यानंतर मात्र जो प्रश्न आहे तो आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचा आहे. हा प्रश्न आहे, खालील घटना आणि परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी विचारण्यात येत असतो आणि यासाठी आपल्याला एखादी घटना सांगण्यात येत असते आणि ती घटना लक्षात घेऊन आपल्याला आपलं स्वतःचं मत तिथे लिहायचं आहे. याची उत्तरं लिहित असताना असं लक्षात येते की बरेच विद्यार्थी ज्या काही घटना दिलेल्या आहेत त्या घटनाच्या परिस्थितीवरून तुम्हाला जे प्रश्न विचारण्यात येतात त्याचं उत्तर लिहित असताना तुम्ही होय, नाही, होय किंवा मिळेल, न मिळेल या टाईपमध्ये तुम्ही उत्तरं लिहितात. तर हे उत्तर लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. तर चला बघूया आपण की डोनाल्ड कंपनीचा ताळेबंद 2018-19 असा दर्शवतो की कंपनीकडे समहक्क भाग भांडवल ₹25,000 असून त्यांची संचयी मिळकत 50,000 इतकी आहे. बरोबर. आता यावर प्रश्न विचारलेला आहे की आर्थिकदृष्ट्या कंपनी सबल आहे का. तर आता इथे जर आपण घटनेचा अभ्यास केला तर असं लक्षात येते की डोनाल्ड कंपनी ही आर्थिकदृष्ट्या सबल आहे का, तर तिचा संचयी नफा जो सांगण्यात आलेला आहे तो समहक्क भाग भांडवलाच्या दुप्पट आहे. म्हणजेच यांची संचयी मिळकत 50 आहे आणि त्यांच्या कंपनीचं समहक्क भाग भांडवल 25 आहे. यावरनं आपल्याला असं लक्षात येईल की आर्थिकदृष्ट्या डोनाल्ड कंपनी ही सबल आहे. मग उत्तर लिहित असताना डोनाल्ड कंपनी ही आर्थिकदृष्ट्या सबल आहे कारण
तिचा संचयी नफा हा समहक्क भागभांडवलाच्या दुप्पट आहे, असं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की संचयी मिळकतीचे कंपनीच्या भांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? तर याचं उत्तर आपण कसं लिहिणार की समहक्क भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागाच्या विशिष्ट प्रमाणामध्ये पूर्णदत्त बोनस भाग विनामूल्य देऊन संचयी मिळकतीचे भांडवलात रूपांतर करता येईल. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की संचयी मिळकत ही कोणत्या प्रकारचा वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे? तर संचयी मिळकत ही अंतर्गत दीर्घकालीन वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे. अशा प्रकारे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिल्याच्या नंतर आपल्याला 3 गुण प्राप्त होतात. अशाच प्रकारचा आपण पुढच्या घटनेचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की मिस्टर सतीश एक सट्टेबाज आहे, म्हणजे भाग बाजारामध्ये ते खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, एक दलाल आहेत. मग कंपनीच्या उत्पन्नाची बाजारातील वाढती मागणी व त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. मग यामध्ये तुम्हाला घटना दिलेली आहे आणि त्यावर आपले मत विचारलं आहे. त्यामध्ये त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे आपल्याला की तुमच्या मते मिस्टर सतीश गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? आता या ठिकाणी जर आपण घटनेचा अभ्यास व्यवस्थित केला किंवा वाचले तर आपल्याला असं लक्षात येईल की उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी आणि त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी सतीश तयार आहे. मग ते कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? मग या ठिकाणी जर विचार केला तर सतीश यांनी गुंतवणुकीसाठी समहक्क भाग निवडले पाहिजे. का? तर समहक्क भागांची किंमत ही कमी असते आणि जर कंपनी ही बाजारपेठेमध्ये त्यांची मागणी वाढते म्हणजे साहजिकच या कंपनीचा कामकाज हे उत्तमरित्या चाललेलं आहे, कंपनी फायद्यामध्ये आहे, म्हणजेच त्या भागांना बाजारभावाप्रमाणे किंवा आपण म्हणूया त्यांचं गुडविल हे कंपनी मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. मग अशा वेळेस आपल्याला कोणते भाग निवडले पाहिजे? तर समहक्क भाग निवडले पाहिजे. त्यानंतर त्यांनी दुसरी घटना आपल्याला विचारले, त्यामध्ये सांगितले की त्याला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून काय मिळेल? तर समहक्क भाग खरेदी केल्यामुळे मिस्टर सतीश यांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून लाभांश मिळेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे त्यांनी विचारलेला आपल्याला की मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे त्याला असणारा एक हक्क सांगा. आता मिस्टर सतीश हे कंपनीचे भाग खरेदी केल्यामुळे कंपनीचे सभासद होतात, भागधारक होतात. मग भागधारकाला असणारा महत्त्वाचा हक्क आहे की मतदानाचा हक्क, की भाग खरेदी केल्यामुळे त्यांना त्यांच्या भागाच्या संख्येनुसार सभेमध्ये मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल, की ज्या हक्कामुळे ते सभेमध्ये चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि व्यवस्थापनामध्ये देखील त्यांना भाग घेता येईल. यामुळे मिस्टर सतीश यांनी भाग खरेदी केल्यामुळे त्यांना मिळणारा हक्क महत्त्वाचा आहे की मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिल्यावरती आपल्याला 3 मार्क्स मिळतात. त्यानंतर पुढे तिसरं की मिस्टर रोहित एक गुंतवणूकदार आहे. तो स्वतःचे पैसे प्रतिभूती खरेदीमध्ये गुंतवणार आहे. तो गुंतवणुकीवरील उत्पन्नावर अवलंबून आहे, त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास तो तयार नाही. निश्चित उत्पन्न व मुद्दलाची सुरक्षितता यात त्याला स्वारस्य आहे. आता मिस्टर रोहितचा जर विचार केला तर हा एक गुंतवणूकदार आहे आणि तो स्वतःचे पैसे प्रतिभूतीमध्ये गुंतवणार आहे, परंतु गुंतवणुकीवरील जे रिटर्न किंवा आपण ज्याला परतावा म्हणतो त्या उत्पन्नावर तो अवलंबून आहे. त्यामुळे कुठच्याही प्रकारचा गुंतवणुकीवरील धोका पत्करण्यामध्ये मिस्टर रोहित तयार नाही. त्यामुळे
मिस्टर रोहित कोणत्या प्रकारच्या प्रतिभूतीची निवड करेल त्याचे नाव सांगा. तर या परिस्थितीमध्ये या घटनेचा अभ्यास करता आपल्याला असं लक्षात येईल की मिस्टर रोहित हे आपल्या गुंतवणुकीसाठी अग्रहक्क भागांच्या प्रतिभूतींची निवड करेल. का तर हे एक सावध गुंतवणूकदार आहेत आणि त्यांना त्याच्यावरती उत्पन्नावरती ते अवलंबून आहेत. म्हणून मिस्टर रोहित हे अग्रहक्क भाग प्रतिभूती यांची निवड करतील. त्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून त्यांना काय मिळेल. तर भागांमध्ये गुंतवणूक केल्याच्या नंतर त्यांना म्हणजेच मिस्टर रोहित यांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून त्यांना लाभांश मिळेल. त्यानंतर तिसरं की मिस्टर रोहितला मिळालेल्या गुंतवणुकीवर परतावा निश्चित असेल की चढ उतार करणारा असेल. तर मिस्टर रोहित यांना गुंतवणुकीवरील परतावा हा निश्चित आणि स्थिर दराचा असेल. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला हे 3 मार्क्स सहज प्राप्त होतील. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित लिहिता, तरी देखील काही विद्यार्थी फरक स्पष्ट करा लिहित असताना काही चुका होतात. आपण एकाखाली एक मुद्द्याद्वारे फरक स्पष्ट करतात. फरक स्पष्ट करताना आपल्याला कंपल्सरी पानाचे 2 भाग करणे अपेक्षित आहे आणि ह्या 2 भाग करूनच तुम्हाला फरक स्पष्ट करा हा लिहावा लागत असतो. तर फरक स्पष्ट करत असताना आपल्याला तो सोप्या पद्धतीत कसा लिहिता येऊ शकतोय, चला बघूया. तर समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आता हा फरक स्पष्ट करत लिहित असताना आपल्याला प्रथमतः अर्थ की समहक्क भाग नक्की आपल्याला समहक्क भाग कशाला म्हणायचं. तर समहक्क भाग म्हणजे असे भाग की जे अग्रहक्क भाग नसतात. त्याच्याच शेजारी आपल्याला लिहायचे की अग्रहक्क भागांना काही अग्रक्रम दिलेले आहेत. लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळीस भाग भांडवल परतफेडीसाठी ज्यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो त्यांना अग्रहक्क भाग असं म्हणतात. त्यानंतर दुसरं लाभांशाचा दर. समहक्क भागाचा लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे लाभांशाचा दर त्या समहक्क भागधारकांचा अनिश्चित असतो. तर अग्रहक्क भागांमध्ये की अग्रहक्क भागधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाचा दर हा निश्चित असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा मतदानाचा अधिकार किंवा मताधिकार. तर समहक्क भागधारकांना सामान्य मतदानाचा अधिकार असतो. कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग असतो. तर अग्रहक्क भागांच्या बाबत अग्रहक्क भागधारकांना मर्यादित स्वरूपाचा मतदानाचा हक्क असतो. त्यांचे हितसंबंध ज्यात गुंतलेले आहे अशाच मुद्द्यांवरती ते मतदान करू शकतात. त्यानंतर आपल्याला चौथा मुद्दा सांगता येईल की भांडवल स्वरूप. की समहक्क भाग भांडवलाला जोखमीचं भांडवल असं म्हटलं जातं. तर अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे, कारण यांना स्थिर दराने परतावा मिळतो. त्यानंतर पाचवा गुंतवणूकदारांचे स्वरूप. की जे गुंतवणूकदार जोखीम पेलायला तयार असतात ते समहक्क भागामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि जे गुंतवणूकदार सावध असतात, ज्यांना आपल्या गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता हवी असते, ते अग्रहक्क भागामध्ये गुंतवणूक करतात. त्यानंतर दर्शनी मूल्य. की समहक्क भागाचे दर्शनी मूल्य साधारणपणे 1 रुपया किंवा 10 रुपये असते, म्हणजेच तुलनेने खूप कमी असते. तर अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य तुलनेने जास्त असते, उदाहरणार्थ 100 रुपये. अशा प्रकारे आपण समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हा फरक स्पष्ट करा लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे भाग आणि कर्जरोखे. आता भाग आणि कर्जरोखे यामध्ये सुद्धा आपल्याला लिहित असताना
4 मार्काला विचारला जाणारा प्रश्न, की यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. मग या अर्थमध्ये आपण सांगणार की भाग हा कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असं म्हटलं जात असतं. त्यानंतर कर्जरोख्यामध्ये लिहिणार आहोत की कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. त्यानंतर स्वरूप की भाग हे कायमस्वरूपी भांडवल आहे. कंपनीच्या कार्यकालामध्ये हे भाग परत केले जात नाही. तर कर्जरोख्यामध्ये आपल्याला लिहिता येईल हे तात्पुरत्या स्वरूपाचे भांडवल आहे. ठराविक मुदतीनंतर कर्जरोख्याची परतफेड केली जात असते. त्यानंतर धारकाचा दर्जा. आता भागभांडवल हे मालकीचं भांडवल आहे, म्हणून भागधारक हा कंपनीचा मालक आहे. तर कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे आणि कर्जरोखेधारक हा कंपनीचा धनको आहे. त्यानंतर मताधिकार. भागधारक हे मालक असून ते मतदान करू शकतात आणि कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. तर कर्जरोखेधारक हे धनको किंवा सावकार असल्यामुळे मतदान करू शकत नाही. त्यांना व्यवस्थापनेत सहभाग घेता येत नाही. त्यानंतर 5 गुंतवणुकीवरील परतावा. आता भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा लाभांशाच्या स्वरूपात दिला जात असतो. तर कर्जरोखेधारकांना निश्चित दराने व्याज दिलं जात असतं. मग यामध्ये कंपनीला नफा मिळाला किंवा नाही मिळाला तरी देखील कर्जरोखेधारकांना व्याज द्यावेच लागते. त्यानंतर तारण की भागभांडवल हे सुरक्षित भांडवल आहे. भागधारकांना तारण दिलं जात नाही. मात्र कर्जरोखेधारक हे कर्जाऊ भांडवल असल्याने कंपनीची मालमत्ता तारण म्हणून दिलेली असते. अशा प्रकारे आपल्याला फरक स्पष्ट करा हे 4 मार्काला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मुद्द्यांसहित स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, जो आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो आणि हा प्रश्न 4 मार्काला विचारण्यात येतो. आता याचं उत्तर लिहिताना तुम्ही पूर्वी जो प्रश्न विचारला जात होता की खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण स्पष्ट करा, परंतु आता आपल्याला डायरेक्टली विचारलेलं आहे की खालील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला चूक आहे किंवा बरोबर आहे असं काहीही लिहायचं नाही आहे. तर डायरेक्ट जे विधान दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे की ते विधान कशा प्रकारे योग्य आहे. मग समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात. मग याचं उत्तर ज्यावेळेस आपल्याला लिहायचं आहे की समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात, उत्तर लिहिताना लिहायचं आहे सकारण. पहिला मुद्दा टाकून लिहायचा आहे की समहक्क भागधारक व्यवसायातील धोका खऱ्या अर्थाने पत्करतात, त्यामुळे ते कंपनीचे खरे मालक आहे. हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागाच्या प्रमाणामध्ये मतदान करू शकतात. त्यानंतर दुसरा मुद्दा टाकायचा आहे आपल्याला की कंपनीच्या मालमत्तेत त्यांचा मालकी हक्क असतो आणि सर्वसाधारण सभांमध्ये ते सर्व मुद्द्यांवरती मतदान करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त असतो. त्यानंतर तिसरं, व्यवसायातील जोखीम पत्करून आकर्षक आणि वाढत्या दराने लाभांश मिळवण्याची आकांक्षा असणारे गुंतवणूकदार समहक्क भाग खरेदी करतात. त्यानंतर 4 की मतदानाद्वारे कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणून संचालकांची नेमणूक करून देतात, ज्यामुळे घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ते दुरुस्त करू शकतात. म्हणून समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक आणि नियंत्रक आहेत.
असं 4 मुद्द्यांसहित आपल्याला या विधानाचं सहकारण स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर आपण पुढचं बघूया की कर्ज रोखे कंपनीची मालमत्ता तारण देऊन सुरक्षित केले जातात. तर याचं सहकारण आपल्याला लिहायचं आहे की कंपनीने आपल्या नाममुद्रेनिशी निर्गमित केलेल्या कर्जाचा कबुली देणारा दस्तऐवज म्हणून कर्जरोखा हा ओळखण्यात येत असतो. आणि मग कर्जरोखेधारक हा कंपनीचा धनको किंवा सावकार असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा की कर्ज असल्याने कंपनीची मालमत्ता कंपनीला तारण ठेवून त्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात, ज्यामुळे कर्जरोख्यांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी कर्जरोखेधारकांना उत्तेजन मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर तरलता बोजा निर्माण करून कर्जरोख्यांना सुरक्षितता दिली जात असते. तसंच विश्वस्त करार करून कर्जरोखे हे सुरक्षित केले जात असतात. त्यानंतर चौथा मुद्दा की काही कर्जरोखे यांना कंपनीत तारण दिलेले नसते. अशा कर्जरोख्यांना असुरक्षित कर्जरोखे असे म्हणतात. परंतु कंपनी कायदा 2013 नुसार असुरक्षित कर्जरोख्याची विक्री कंपनी करू शकत नाही. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 4 मुद्द्यांसहित आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर अजून एक आपण उदाहरण बघूया. सार्वजनिक ठेव हा अल्पमुदतीच्या निधीसाठी उत्तम स्रोत आहे. त्याचं सहकारण आपल्याला पाहायचं आहे की सामान्य जनतेकडून स्वीकारलेल्या ठेवींना सार्वजनिक ठेव असं म्हणतात. मग खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा की कंपनी कमीत कमी 6 महिन्यासाठी व जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी सार्वजनिक ठेवीचा स्वीकार करते. त्यानंतर तिसरं की कंपनी भागांची विक्री करून वित्त संस्थांकडून कर्जावर रक्कम घेऊन ते सार्वजनिक ठेवी स्वीकारून किंवा इतर मार्गांनी कंपनीला लागणाऱ्या भांडवलाची रक्कम उभारत असते. त्यानंतर 4 अल्पकालासाठी किंवा थोड्या कालावधीसाठी कंपनी सामान्य जनतेकडून भांडवलाचा अतिशय लहान भागसुद्धा ठेव म्हणून स्वीकारत असते. म्हणून सार्वजनिक ठेव हा अल्पमुदतीच्या निधीसाठी उत्तम स्रोत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सहकारण स्पष्ट कसं करायचं आहे 4 मुद्द्यांसहित याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला आजचा स्वाध्याय आहे. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, ज्यामध्ये एक आहे की अग्रहक्क भागांना मतदानाचा कोणताही हक्क नाही. आणि दुसरं समहक्क भाग हे जोखमीचे भांडवल आहे. धन्यवाद.